नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सायन्स विथ डीके सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचंही सहर्ष स्वागत आहे. आजचा हा जो विषय आहे हा मी थोडासा जनरल विषयावरती बोलणार आहे. जनरल विषय म्हणजे विद्यार्थ्यांना तुमच्या रिलेटेडच आहे. आपल्या सायन्सचा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आणि त्यासोबतच आपल्या भूगोलमध्ये असणारा क्लायमेट किंवा हवामान बदल या संबंधात असणारं आता सध्या आपल्या भारतामध्ये घडणारी परिस्थितीवरती उत्तम उदाहरण आहे. ज्या उदाहरणाची दखल घेऊन आपण हा एक व्हिडिओ बनवत आहे. याचा अभ्यास केल्यानंतर आपले जनरल नॉलेजही वाढणार आहे. सायन्ससाठी अनेक टॉपिक आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत. सोबतच आपल्याला आपल्या भौगोलिक समस्या काय आहेत याच्याबद्दलही तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर हा जो व्हिडिओ असेल हा व्हिडिओ फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाहीये, तर बघणारे पालक असतील किंवा कोणताही वर्ग असेल, एक भारतातील उत्तम नागरिक म्हणून तुम्हाला या व्हिडिओतून काही ना काहीतरी नक्कीच माहिती मिळेल. विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर आताची परिस्थिती बघितली तर आसाममध्ये भयानक प्रकारचा भीषण परिस्थितीचा एक महापुरासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर सध्याच्या सरकारी आकडेवारीनुसार 85 पेक्षा जास्त मृत्यू ह्या आसामच्या पुरामध्ये झालेले आहेत. सोबतच 800 पेक्षा जास्त गावांमध्ये या पुराचं पाणी गेलेले. म्हणजे तुम्हाला याची भीषणता लक्षात येईल की किती गावामध्ये या पाण्यामुळे या लोकांना विस्थापित व्हावं लागलेलं आहे. तर 7.5 लाख पेक्षा जास्त लोकांना स्वतःची घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास प्रवृत्त केलं आहे या महापुराने. तुम्ही जर बघितलं असेल तर याच्यामध्ये हा जो पूर आलाय याला कारणीभूत काय फक्त काय असा पाऊस पडला म्हणून तो पूर आलाय हे एवढे एकच कारण नाही. तर सगळ्यात महत्वाचं इथं फक्त पावसामुळे पूर आलेलं नाहीये, तर याच्या पाठीमागे अनेक प्रकारची कारण आहेत. ती कारण काय आहेत हेच तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. याच्यामध्ये नियर अबाउट 5 लाखांपेक्षा जास्त जनावरांना आपला जीव गमावा लागलेला आहे, तर काही जनावरे ही बेपत्ता झालेली आहेत. ही जी परिस्थिती या परिस्थितीची एक एक कारण आपण शोधूया. तर पहिलं कारण आहे ते म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी. ओके, आसामची जीवनवाहिनी नदी ही तिलाच म्हणायचं ब्रह्मपुत्रा नदीला. आणि आसामची आत्ताच अश्रू निर्माण करणारी नदी कोणती असेल तर तीही ब्रह्मपुत्राच आहे. तुम्हाला माहिती आहे ब्रह्मपुत्रा ही अत्यंत महाकाय नदी आहे. तिबेटमध्ये उगम पावणारी ही नदी, हिमालयाच्या खोऱ्यामध्ये उगम पावणारी ही नदी पूर्वेकडे प्रवास करून नंतर ते भारतामध्ये अरुणाचल प्रदेश सोडून आसाममध्ये येत असते. आता ही नदी पर्वतीय भागातून आसामकडे येत असते. येताना ह्या नदीला तीव्र उतार असतो आणि तीव्र उतार असल्यामुळे ही नदी खूप वेगाने त्या भागातून वाहत वाहत आसामपर्यंत येत असते. आणि जेव्हा ती आसाममध्ये येते त्यावेळेस आसाम मधला जो भाग आहे तो सपाट भूभाग आहे. म्हणजे तीव्र उतार जिथं आहे तिथं काही ठिकाणी नदी 400 ते 800 मीटर रुंद आहे, त्यामुळे पाणी खूप वेगाने येतं. पण जसं जसं आसाममध्ये येते तसे तसे तिचा काही ठिकाणी हा रुंदीचा भाग अगदी 15 ते 20 किलोमीटर पर्यंत वाहतो. त्याचा प्रॉब्लेम काय होतो, ही नदी येताना काही सेडिमेंट घेऊन येते, काही गाळ घेऊन येते. आणि गाळ घेऊन आल्यामुळे आसाममध्ये येताना या नदीचं पात्र मात्र जी खोली होती ती पूर्वीसारखी खोली आता राहिली नाही. आणि गाळ आणल्यामुळे पाणी आता उथळ झाल्यामुळे सखोल भागामध्ये इकडे तिकडे पाणी हे फिरत बसतं. आसाममध्ये ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे या नदीला अनेक छोट्या मोठ्या नद्या आसाममध्ये त्या ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळतात. सुमारे 50 पेक्षा जास्त नद्यांचं पाणी ही आसाममध्ये या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये मिक्स होत असतं. त्यामुळे आसाममध्ये आल्यानंतर या नदीचा पात्राचा पाण्याचा वेग हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतो. एक तर पहिली गोष्ट, हिमालयात उगम पावणारी जी नदी आहे ब्रह्मपुत्रा या नदीला 12ही महिने पाणी आहे. एक तर उन्हाळ्यामध्ये हिमालयातील बर्फ वितळून ही पाणी मिळतं आणि पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या नदीला पाणी मिळतं. आणि तुम्हाला माहितीये भारतातीलच काय तर जगातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणामध्ये आसाम मधलीच शहरं येतात, ज्याच्यामध्ये मोसिनराम येतो, चेरापुंजी येते. आणि मग त्यामुळे होतं काय की या भागामध्ये पाऊसही खूप जास्त पडतो. बर, हे एवढंच एक कारण नाहीये, तर याच्या पाठीमागे काही मानवी कारण सुद्धा आहेत. या कारणाबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. परंतु आसाम मधल्या या सगळ्या पुराचा फटका केवळ लोकांनाच बसलेला नाहीये तर प्राण्यांनाही बसला. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 7.5 ते 8 लाख प्राण्यांना स्वतःच निवारा सोडून जावं लागलेलं आहे. याच्यामध्ये जे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे, ओके, तिथं असणारा फेमस एकशिंगी गेंडा असेल, हत्ती असेल, हरण असतील, अशा वन्यजीव प्राण्यांना सुद्धा त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचे खूप निवारा सोडून जावं लागलेलं आहे. मग असा प्रकार का घडला, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक तर तेवढ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालेला नाहीये. जेवढा आसाममध्ये दरवर्षी पाऊस होतो तेवढा पाऊस झालेला नाहीये. मग परिस्थिती काय झाली, तर परिस्थिती झाली की मानवी लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येने केलेली वृक्षतोड, त्यासोबत केलेलं खाणकाम, अशी काही मानवी कारणे. आसाममध्ये आपल्या भारताच्या कंपॅरिझन मध्ये सर्वात जास्त प्रमाणात वृक्षतोड याच वर्षी झालेले. तुम्ही जर बघितलं असेल तर त्यासोबतच नागालँडचा जो भाग आहे तिथे एक शहर आहे मोकोकचंद नावाचं, त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मग आसामचे जे मुख्यमंत्री हेमंत बिश्वा शर्मा यांनी सांगितलं, त्यांच्या सांगण्यानुसार त्या नागालँड मधल्या ढगफुटीचाही आसाम मधल्या पुरावरती खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला. मग तिकडच्या ढगफुटीचा इकडे परिणाम काय झाला, तर एक बघा, तो जो नागालँडचा भाग आहे, आसामचा भाग आहे, तिचा वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि वृक्षतोड झाल्यामुळे जी मातीची धूप होण्याचं प्रमाण वाढलं. ही माती जी आहे ती पाण्यासोबत पुढे सेडिमेंटच्या रूपामध्ये वाहत वाहत पुढे आली.
मग त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की अप्पर आसामपासून जवळपास 12 जिल्ह्यांना या पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्याच्यामध्ये सर्वात जास्त फटका आसाममधील काही जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये शिवसागर आहे, चराईदेव आहे, जोरहाट आहे, नजीर आहे, अशा जिल्ह्यांना खूप मोठा फटका बसला. एका आकड्यानुसार पाठीमागच्या वर्षीपर्यंत किंवा आता चालू वर्षापर्यंत 3,60,000 हेक्टर पर्यंत या आसाममधील जंगलांची वृक्षतोड झालेली आहे. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे तिथं असणाऱ्या शिवसागर जिल्ह्यामध्ये खोदकाम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वाळू उपसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण त्यामुळे प्रॉब्लेम असा झालाय की आसाममधलं जनजीवन विस्कळीत होण्यामागे याला काही मानवी कारण आहे. आता सध्या जो आपला भूगोलमध्ये आपण क्लायमॅटिक चेंजचा भाग शिकतो किंवा आपण आपल्या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट जो सायन्सचा टॉपिक शिकतो, या दोन्ही ठिकाणी बघा तुम्हाला माहिती आहे की ह्युमन हा एकमेव असा व्यक्ती आहे किंवा मानव म्हणजे आपण स्वतः की हा निसर्गाचा समतोल सुधरू पण शकतो आणि हा निसर्गाचा समतोल बिघडवू पण शकतो. आणि सध्या इंडियातील जॉग्राफिक कंडिशन पाहता, आपली प्रचंड प्रमाणात वाढती लोकसंख्या पाहता, मानवाच्या काही चुकींमुळे, आता वाढणाऱ्या शहरीकरणामुळे, अर्बनायझेशनमुळे त्या आसाममध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात शहरीकरणाचं प्रमाण वाढत गेले. त्या गुवाहाटीमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे वृक्षतोड करून कन्स्ट्रक्शनचं प्रमाण वाढवण्यात आलं. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या ठिकाणच्या जमिनीची खूप कमी झाली. आणि ब्रह्मपुत्र नदीचं असणारं महाकाय रूप, हे असणारे सगळे क्लायमॅटिक चेंजेस, याच्यामुळे आसामला खूप मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीचा फटका बसलेला आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, तर या मागे मला तुम्हाला हे सांगायचं की पूर तर सगळ्या भागामध्ये येतोय. अगदी आपल्या मुंबईमध्येही पूर येतोय, आपल्या महाराष्ट्रातही पूर येतोय, गुजरातमध्येही महाकाय रूपामध्ये पूर आलाय, नागपूरच्या काही भागांमध्ये पूर आलाय. तर या पाठीमागं फक्त नैसर्गिक कारणांमुळेच पूर येतोय हे नाहीये. मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगायचंय की आपल्या फ्युचरसाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर निसर्गामध्ये जर बदल करण्यासाठी इच्छुक नाही झाला, प्रवृत्त नाही झाला, तर येणारी परिस्थिती ही खूप अवघड येऊ शकते. आपण जे घोषणा देत असतो, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, हे ऍक्च्युअल मध्ये आपण खरं वाढवणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाने झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपल्यामुळे कचरा कमीत कमी व्हावा याची काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर आसाममध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, ही परिस्थिती हळूहळू अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे. कारण जसे जसे दिवस पुढे जाणार आहेत, वर्षानुवर्ष पुढे जाणार आहेत, तसं तसं आसाममधील ब्रह्मपुत्र नदीचं पात्र हे वाढतच जाणार आहे. आता तरी 7.5 ते 8 लाख लोकांना याचा फटका बसलाय, परंतु भविष्यामध्ये हा आकडा खूप वाढण्याची शक्यता आहे. 800+ गावं हा सरकारी आकडा आहे, पण ऍक्च्युअल मध्ये हा आकडा अगदी मोठाही असू शकतो. 80 ते 85 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय, हा सरकारी आकडा आहे, परंतु यांच्यापेक्षाही जास्त प्रमाणात मृत्यू असू शकतो. म्हणून मी आजचा हा जो व्हिडिओ बनवतोय, या व्हिडिओ पाठीमागे सांगण्याचा एकच फॅक्ट आहे की ज्या कन्सेप्ट आपल्याला सायन्समध्ये आपण लर्न करतो, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये, ज्या भूगोलमध्ये आपण क्लायमॅटिक चेंजेस बद्दल शिकत असतो, 10वीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे आपल्याला भारताच्या क्लायमेट चेंजेस बद्दल आपण शिकत असतो. तर याचा ऍक्च्युअल मध्ये आपल्या मानवाने काय केलंय, हव्यासापोटी जास्त प्रमाणात वापर करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधींचं एक स्टेटमेंट आहे, अर्थ प्लॅनेट इज सफिशियंट टू सॅटिस्फाय अवर नीड, नॉट फॉर अवर ग्रीड. आपल्याला आपली पृथ्वी ही गरज भागवण्यासाठी मिळालेली, आपली हाव भागवण्यासाठी मिळालेली नाही. परंतु सध्याचा मनुष्य हा थोडासा हाव इच्छेच्या पायी, वाढत्या लोकसंख्येपायी, शहरीकरणापायी, इंडस्ट्रियलायझेशन पायी खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं नुकसान करू लागलेलं आहे. आणि बघा, याच्यामध्ये पावसाचंही आपण खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देणं गरजेचं आहे. यावेळी हवामान खात्याचे कोणाचेही अंदाज खरे ठरत नाहीत. याचं कारण हवामानात होणारा बदल. जसं आपल्याला मान्सून वाऱ्यांपासून पाऊस मिळतो, तसं आपल्याला अरबी समुद्राकडून पाऊस मिळतो, तसं आसामच्या भागांना पण बंगाल उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तो पाऊस मिळत असतो. आणि मग हे पावसाचे जे ढग येणार आहेत, हे ढग मात्र हिमालयाच्या त्या खोऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस देतात. आणि त्यातूनच हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांमधूनच महत्वाची नदी ती ब्रह्मपुत्र नदी, जी नदी खरी तर जीवनदायी नदी मानली जाते आसाममध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये आसामचं दुःखाश्रू तयार झालेले. तर विद्यार्थी मित्रांनो, यातून तुम्ही ऍक्च्युअल मध्ये क्लायमॅटिक चेंजेस असतील, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट असेल, याच्यामध्ये स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. पर्यावरणाच्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणं गरजेचं आहे, कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. आणि आपल्यामुळे मातीची धूप कमीत कमी व्हावी, वृक्ष लागवड व्हावे, पाणी अडवलं जावं, निसर्गाची काळजी घ्यावी, या गोष्टी प्रत्येकाने जर फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या भारताची परिस्थिती बदलू शकते. सध्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे, प्रदूषणामुळे आपली परिस्थिती ही खूप डिफिकल्ट होत चाललेली आहे. तर याच्यावरती पर्याय म्हणून सगळ्यांनी निसर्गासाठी आपल्या पद्धतीने कोणताही एखादा रोल निभावा. तुम्ही कन्झर्वेटर होऊ शकता, तुम्ही प्रोडक्ट निर्माण करणारे होऊ शकता, तुम्ही सर्वायव्हर होऊ शकता, तुम्ही गाईड करू शकता लोकांना. काही करून निसर्गासाठी आपण कोणता ना कोणता रोल करणं गरजेचं आहे. तर हे आसामची एक केस स्टडी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.